शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसापासून आपण कुठं ट्रेकला आलेलो नव्हतं, त्यामुळं आज आपण आलेलो आहे भोर तालुक्यात असलेल्या केंजळगड किल्ल्याला भेट देण्यासाठी. आपण पोहोचलेलो आहेत बेस कॅम्पला. इथं मागं आपण गाड्या वगैरे पार्किंग केल्यात आणि इथून या शाळेच्या बाजूनी ट्रेक सुरू करण्यासाठी इथून रस्ता आहे. मुळात आपण रायरेश्वरला पण आलेलो. रायरेश्वरचा ट्रेक कंप्लीट करून आता आपण केंजळगडला आलो आहे आणि आता आपण या घनदाट जंगलामधून ट्रेकला सुरुवात करतो आहे. आपल्यासोबत भरपूर मित्र होते, पण काही कारणास्तव त्यांना परतावं लागलं. आता मी, शुभम, पवन आणि तुषार आम्ही चौघं ट्रेक सुरू करतो आहे. आणि या गडावरती प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे फुलं बघायला मिळतात. मी नाव विसरून गेलो याचं. केंजलगड हा छोटासा गड आहे. गडावरती एक मंदिर आहे आणि एक तलाव आहे पाण्याचा. आणि हा गड एक वॉच टावरसारखा होता, असा केंजळगडचा इतिहास आहे. आता वेळ झालेली आहे दुपारची 3:30 आणि आपण ट्रेकला आता सुरुवात करतो आहे. ट्रेक मोठा नाही आहे, बेसपर्यंत गाडी येतेच आहे आणि इथून पुढे 10-15 मिनटाचा ट्रेक आहे. सो लेट्स गो. तुम्हाला कसं वाटतं ह्या दाट जंगलामध्ये ट्रेकला येऊन? चांगलं वाटत आहे आणि जेवण केल्यावर तर एकदम मस्त वाटत आहे. प्रसन्न असं वातावरण, शांत असं ठिकाण, थोडीशी पण ऊन नाही तर एकदम चांगला ट्रेक चालू आहे. अप्रतिम जागा. तुझं काय रे? अप्रतिम जागा आहे. आणि का रे इकडे थांब ना 1 मिनिट. आणि दोस्ता हो, हा धुड्याचा आहे बरं का. हा धुड्याचा. आणि मित्रांनो, आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्या संग धुड्याचा एक पोरगा आला आहे आणि हा म्हणे आमच्या धुडेकडे ना नुसती धुडच आहे आणि तुमच्या सह्याद्रीमध्ये अशी मस्त झाडं आहे तर मला मस्त फिर्या असं वाटून राहिलं. म्हणून त्यानं आपल्या सह्याद्रीमधले ना लय मोठे फुलं बिलं तोडून घेतले आणि आता तो घरी गेल्यावर त्याची झाडं लावणार आहे. हे बघा, कोणासाठी तरी तोडतोय सकाळपासून फुलं, पण सांगतोय की मला आवड आहे. पण आजपर्यंत आम्ही जेवढे ट्रेक केलेत त्या ट्रेकमध्ये यांनी आजपर्यंत कधी फुलं नाही घेतलेली, फक्त आज घेतोय. तेव्हा फुलंच निघालेले नव्हते, पण खोटं आता आहे. आवड आहे. खोटं बोलतोय. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय. जय शिवराय. तर मित्रांनो, फायनली 5 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोहोचलेलो आहे पठारावरती. हा का, सॉरी. तर मित्रांनो, फायनली 15-20 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोहोचलेलो आहेत केंजलगडच्या पठारावरती. माझ्या मागं जो दिसतोय तोच आहे केंजलगड. आणि हा जो नजारा दिसतोय इथून, इकडचं पूर्ण जे काही या धरणाचं काहीतरी नाव आहे, त्या धरणाचं नाव मला आठवत नाहीये, पण हा जो व्ह्यू दिसतोय इथला, पठारावरून आता आपण निघालोय लोकांच्या मागं मागं. आम्हाला सुद्धा गडाबद्दल माहिती नाही आहे, पण जिकडं पब्लिक चालली आहे मागं बघू शकता, जिकडं पब्लिक चालली आहे त्यांच्या मागं मागं आम्ही चाललो आहे. एका बाजूला हा असा कणखर कडा आणि एका बाजूला काय शुभम, एका बाजूला शुभम सर आणि एका बाजूला ही खाई. अति घाई संकटात नाही. शुभम, सपोज आपण असे सगळे चाललोय, पडला एखादा मोठा खडक तर प्रगती कशी होईल? हा जो आपल्याला कडा लागतोय, ह्या कड्याच्या उजव्या बाजूने आपण पुढे आल्यास आपल्याला ज्या पठारावरती आपण आता फोटोज वगैरे काढलेत, त्या पठारावरून उजव्या बाजूने समोर आल्यावरती इथं आपल्याला दरवाजाचे अवशेष बघायला मिळतात. आणि ह्या अवशेषांपासूनच पुढे आल्यावरती हा पूर्ण
कोरलेला कडा दिसतोय जिथून वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आणि आपण त्याच दिशेला जात असताना आपल्याला इकडं समोरच्या बाजूला जावं लागतं. आणि इथे मागच्या बाजूला एक गुहा आहे. आमचे 3 आदिमानव त्याच्यात जाऊन आलेत. इथे पूर्ण मी मध्ये चाललोय. इथं पूर्ण पाण्याचा झरा वगैरे पडतोय आणि खूप मोठी गुहा आहे. मी आतमध्ये सध्याला जाऊ नाही शकत कारण आम्हाला कमी वेळात खूप सारा गड सर करायचा आहे. मान पडेल नाही तर वाटच्या वेळेस. चल वरतीच चला आता डायरेक्ट. हां हां त्या तिथं बाईक लावली ना आपण त्या मंदिराजवळ. चल 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 मित्रांनो, आता एका धमात वरती जायचंय. तर आपण पोहोचलेलो आहेत केंजलगडाच्या टॉपला. जो कडा आपण खालून बघत होतो, फायनली इथं कातळ दगडात कोरलेल्या पायऱ्यांमधून आपण वरती आलेलो आहे. आणि सूर्यदेवताला पण आपल्यावरती दया आलेली आहे. त्यांनी पण पूर्ण सावली सावली केलेली आहे. बाकी पूर्ण परिसरात ऊन आहे. आपण त्या तिथून फोटोज वगैरे काढलेले या इथून या प्लेसवरून. आणि हा इथून पूर्ण ट्रेक करून आलो आहे. पण इथून जी शांतता मिळते ना ती उत्कृष्ट आहे. अविस्मरणीय क्षण ऑफ माय लाईफ. अँड वी आर कलेक्टिंग सो मेनी मेमोरीज. आहे की नाही रे? याची मेमरी फुल झाली आहे ॲपलची आज, म्हणून हा शांत बसलाय, फोटो व्हिडिओ काढत नाहीये. मित्रांनो, थोडं नेचरकडे लक्ष द्यावं. त्या पद्धतीने मी आज मोबाईल बंद करून झोपतोय. या ठिकाणी 10-15 मिनटं शांत चित्तानं झोप घेऊन आता आपण केंजलगडाच्या निघालोय पुढच्या कड्यावरती, जो की आहे पश्चिमेला. सूर्य मावळतोय तिकडं आणि तिथून आपल्याला दिसल रायरेश्वर. तर मी पहिले ज्या पाण्याच्या तलावाचा उल्लेख केला होता तो गडाच्या पूर्व दिशेला आहे. इथून खाली गेल्यास तो तलाव आपल्याला लागतो, ज्याच्यामध्ये आता पाणी नाही आहे. वाव, सो ब्युटिफुल, सो ब्युटिफुल, सो एलिगंट. वाव वाव, दुसरं पाण्याचं टाकं सापडलंय आपल्याला. अशा प्रकारे आपण थांबा 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 थांबा. नवीन जन्माला आलेला ट्रेकर या ठिकाणी काहीतरी सांगू इच्छितोय. तर मित्रांनो, अशाच प्रकारे दुसरंही टाका आपल्याला गाडावर सापडलेला आहे. त्यात आपण थोडंसं जलनी हात धुया. सॉरी, पाणीने हात धुया आणि पुढे जाऊया. लांबून पाहिल्यावरती आम्हाला ही विहीर वाटली होती, पण हे पाण्याचं एक छोटंसं टाकं आहे ज्याचा उपयोग पुरातन काळामध्ये पाणी पिण्यासाठी वगैरे केला जात असावा. पण आता येणाऱ्या लोकांमुळे थोडा याच्यामध्ये कचरा वगैरे झालेला आहे, त्यामुळे हे पाणी वगैरे थोडं खराब झालेलं आहे. खालचं जे टाकं होतं हे असे लोक त्यात हातपाय धुतात. जस्ट एक्झाम्पल. या त्यांनी फक्त आपल्याला प्रॅक्टिकल करून दाखवलं. आणि जे खालचं टाकं होतं त्या टाक्यामध्ये तिथं प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे भरपूर पडलेल्या होत्या, त्यामुळे त्या पाण्याची पण सध्याची अवस्था ही पिण्यासारखी राहिलेली नाही आहे. पश्चिमेच्या तटबंदीपासून आता आपण चाललेलो आहोत उत्तरेकडे. दिशा मला माहिती नाहीये, फेकतोय थोडा थोडा. पुढे चाललोय शुभम आपण. हा, उत्तरेच्या तटबंदीकडे चाललोय आपण. इथं पुढं तटबंदी वगैरे पडलेली जसं त्या दादांनी आपल्याला सांगितलं आता. त्यामुळं सटकलाय नाही. इथून वरती ड्रॉपलेट्स येत आहेत. इथं एकंदरीत छोटासा रिव्हर्स वॉटरफॉल दिसतोय आपल्याला. हे जे पाणी खाली जात आहे हे हवेमुळे पूर्ण वरती येत आहे आणि हा तोच भाग आहे. हे बघ, इथलंच पाणी वरती येत आहे. हे लागलं झाड. आणि जी पडलेली तटबंदी मी तुम्हाला सांगत होतो ती माझ्या मागच्या बाजूला आहे. तिथून पूर्ण भिंत ढासळलेली आहे. त्यामुळं
तिकडं न जाता छोटंसं पाण्याचं टाकं आहे आणि याच्या बाजूनेच वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या तळ्यामध्ये या पाण्याच्या तलावासाठी तिथूनही पायऱ्या आहेत आणि ह्या दुसऱ्या ज्या पायऱ्या आहेत या इथून आहेत. तर त्या पायऱ्या थोड्या रिस्की आहेत, त्यामुळे आपण तिथून न जाता सोप्या पायऱ्यांचा वापर करतोय. या पडलेल्या तटबंदीपासून पुढे आल्यावरती आपल्याला हा चुन्याचा घाणा दिसतो. हा घाणा गडाच्या पश्चिम दिशेला आहे. या घाण्याचा वापर पुरातन काळामध्ये जे गड किल्ल्यांचं बांधकाम वगैरे केलं जायचं त्यासाठी याच्यामध्ये चुना आणि गुळ या गोष्टी टाकून ते जे चाक आहे जिथं शुभम ताकद लावतोय ते चाक फिरवलं जायचं. त्यांनी तो चुना आणि गुळ मिक्स करून त्याच्यातूनच गड किल्ल्यांचं बांधकाम व्हायचं आणि तेच इमानदारीने केलेलं बांधकाम आजही शाबूत आहे भरपूर गड किल्ल्यांवरती. हा चुनाचा घाणा बघून आपण निघालोय पुढच्या दिशेला आणि इथं पुन्हा धुकं आलेले आहेत. थोड्याच वेळात पावसाचं वातावरण होऊन जाईल असं मला वाटतंय. खरंच मंत्रमुग्ध होण्यासारखंच व्ह्यू झालेला आहे सगळीकडे. पूर्ण आता केंजळगडाचा जेवढा हा वरचा कडा आहे याच्या आजूबाजूला पूर्ण धुकं झालेले आहेत. आभाळाने घेरलाय हा पूर्ण गड. केंजलगडाची पूर्व उत्तर आणि पश्चिम बाजू फिरून आता आपण चाललोय केंजलगडाच्या दक्षिणेला, जिथूनच आपण गड उतार करणार आहेत आणि हा रस्ता पुन्हा तिथेच जाऊन मिळतो जिथून त्या कातळ दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आपण गडाला पूर्ण राऊंड मारलाय आणि वेळ झालेली आहे संध्याकाळची 5:30. 2.5 तासामध्ये आपण गड सर करून पूर्ण एक्सप्लोअर केलेला आहे. गडावरती वास्तू जास्त नाही आहेत सध्याला उपलब्ध, त्यामुळे आपला गड लवकर सर करून सर्व गोष्टी बघून झाल्यात. सो मित्रांनो, एक गोष्ट मला शेअर करायची होती. गडाचं नाव आहे केंजळगड आणि त्याचे आज आम्हाला 12-13 नावाच्या व्हरायटीज मिळालेल्या आहेत. मी केंजलगड म्हणतोय, 3 नंबरचा जो आहे अमरावतीवाला तो केंजळगड म्हणतोय, दुड्याचा माणूस तो पण केंजळगड म्हणतोय, पण हा माणूस याचं किंजल झालंय, केंजल झालंय, अजून काय मगाशी काय कलिंगड, हां हे कलिंगड म्हणलेलं. आणि आत्ता जे भाऊ तिथं दिसले आपल्याला तो गड उतार करण्यासाठी आपण पुन्हा पूर्वे दिशेला चाललेलो आणि आपल्याला ही एक इमारत दिसलेली आहे. त्या काळात वस्ती वगैरे असेल त्यामुळे इथे राहण्याची वगैरे सोय केलेली आहे. या घराचा छत वगैरे पडलेला आहे, पण खूप सुंदर असा खूप सुंदर छोट्या खाणी रूम इथं भेटलेला आहे. यस, तर छोट्या परिवाराचा काय म्हणतात वसा राहावा असं एक घर आहे. 4 फुटापर्यंत दगडाची भिंत आहे, त्याच्यावरती विटांचं बांधकाम आहे, पण ह्या विटा पण त्या काळातल्या आहेत त्यामुळे त्या अजून टिकून आहेत. कदाचित वरचं जे छप्पर असेल ते सागवानाचं असू शकतं किंवा लाकडी बांधकाम असू शकतं, त्यामुळं ते पूर्ण पडलेलं आहे. बाकीची जी इमारत आहे ती अजूनही शाबूत आहे. येऊन खूप आनंद वाटला. छान आहे खरं आहे. एवढ्या वर्षानंतरही या इमारती एवढ्या चांगल्या परिस्थितीत आढळतात, या गोष्टीचा खरंच आनंद होतो आणि आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात. हेच आपलं नशीब. त्या मागच्या इमारतीजवळून पुढं येता येताच आपल्याला आणखी एक पाण्याचं टाकं दिसलेलं आहे. हेही गडावरती येणाऱ्या लोकांनी फेकलेल्या बॉटलमुळं खराब झालेलं आहे आणि या तलावाच्या बाजूलाच या ठिकाणी पुन्हा चुन्याचा घाणा आहे. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं याचा वापर कसा केला जायचा, तोच चुन्याचा घाणा इथे अजूनही आहे. पूर्ण गडावरती ढग आलेले आहेत, पूर्ण ढगात झाकले गेला आहे गड. खरंच पूर्ण थकवा निघाला या ठिकाणी. पवन दादा, झालं तुझं दर्शन मनसोक्त? त्या चुन्याच्या घाणाच्या बाजूलाच पुढं आल्यावरती आम्हाला हे महादेवाचं मंदिर दिसलं. आम्ही गडाला
त्या बाजूने प्रदक्षिणा घातल्यामुळे आम्हाला हे मंदिर सर्वात शेवटी दिसलं, तरीसुद्धा महादेवाचं दर्शन घेऊन आपण निघालोय गड उतार करण्यासाठी. खरं तर मंदिर थोडं पडक्या अवस्थेत आहे, पण आहे गडावरती आहे, आपल्या देवतांचा वास आहे, आपल्याला त्या गोष्टीचा आनंद आहे आणि भीती पण नाही आहे. तर अशा प्रकारे आपला केंजलगड आणि रायरेश्वर दोन्हीही ट्रेक पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत आणि आता आपण हा ब्लॉग एंड करतोय आणि इथून आपण निघतोय घराच्या दिशेने. तर लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये आणि या गडवारीच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.